मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे। मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला येलो अलर्ट देण्यात आलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आज छत्री घेऊनच बाहेर पडावं लागणार आहे। तर मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला। याचा अर्थ या ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे। तर मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईत आज सकाळी पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत आहे। आपण पाहतोय काल चांगलीच विश्रांती पावसाने घेतली होती आणि त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला। आज सकाळीच आपण पाहतोय की मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। मी सध्या मुंबईच्या सीएसटी परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकतो की जोरदार पाऊस सध्या या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मात्र मुंबईतील सखल भागामध्ये देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये बाहेर पडणारे जे सर्वसामान्य आहेत त्यांनी या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे आणि मगच घराबाहेर पडलं पाहिजे, कारण पाणी साचल्यामुळे अनेक परिसरामध्ये रस्ते वाहतुकीची जी कोंडी होते त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना त्रास होण्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे आपण पाहिलं तर रेल्वे वाहतूक जी आहे ती 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावत आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर आज दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे मुंबईत पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर या सगळ्याच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आज पाहतोय की ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। एकूणच सध्या आपण पाहिलं तर याच जोरदार पावसाचा फटका कुठेतरी सर्वसामान्यांना जाणवताना पाहायला मिळेल। प्रोजेनिस राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।